श्लोक 191. श्रीराम. देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना, तया ज्ञानकल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. श्रीराम. आपल्याकडच्या सर्व संतांनी विविध ग्रंथांच्या द्वारे भगवंताकडे वाटचाल करावी यासाठी मार्गदर्शन केलं आहे. वेद, उपनिषद यापासून दासबोधापर्यंत अभंग, कीर्तन, प्रवचन या सर्वांमधून हा परमार्थ मार्ग सुलभ करून दाखवलेला आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याचा उचित परिणाम हव्या तेवढ्या लोकसंख्येवर दिसत नाही. आजूबाजूच्या समाजाचं निरीक्षण केलं तर लोक उपासना करताना दिसतात. ही उपासना ऐहिक सुखासाठी करतात. संतांनी दाखवलेल्या अंतिम ध्येयाच्या मार्गावरून चालणारे फारच अत्यल्प असतात. संत सारखं सांगतात की मोठ्या पुण्याईनं आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे आणि म्हणून भगवंताच्या भेटीचा अट्टाहास धरा. असं का होतं याचा नीट विचार केला तर लक्षात येतं की आपणच सुखाच्या चुकीच्या कल्पना ठरवतो. त्या मिळवण्यासाठी धडपड करतो. मी म्हणजे देह आहे हे आपण पक्क ठरवलेलं असतं. समर्थ यालाच देहबुद्धी असं म्हणतात. त्यामुळं देहाला मिळणारं सुख म्हणजेच खरं सुख आहे हे त्यांनी स्वीकारलेलं असतं. माझ्याकडे एक गाडी आहे, त्यापेक्षा आणखीन चांगली गाडी घेऊ. एक घर आहे, मोठा बंगला घेऊ. ही हाव काही संपत नाही. परमेश्वरानं माणसापेक्षा बऱ्याच प्राण्यांना शक्तिवान अवयव दिलेले आहेत. गरुडाला भेद घेणारे डोळे, कुत्र्याला नाक, हत्तीला ताकद, हरणाला पाय अशा अवयवांचा जर विचार केला तर हे सर्व प्राणी माणसांपेक्षा श्रेष्ठ ठरतील. पण देवानं माणसाला बुद्धी प्रदान केली आहे, ज्याच्यामुळं तो इतर प्राण्यांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. संत वारंवार उपदेश करतात की जेव्हा माणूस परमार्थ स्वरूप ध्येयाच्या ऐवजी विषयांवर आणि देहावर जास्त प्रेम करायला लागतो तेव्हा मिळवलेलं ज्ञान कल्पांतापर्यंत कळत नाही. कल्पच्या कल्प लोटले तरी जीवाचा उद्धार होत नाही. जर एखाद्या परीक्षेला जाताना आपलं लक्ष फक्त मी कसा दिसतोय, माझा पेन कसा आहे, माझं कॉलेज काय यावर जर असेल तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल आणि मग मी पास होणार नाही. तसंच देहबुद्धीवर लक्ष केंद्रित केलं तर परमार्थ मार्ग साधू शकणार नाही. समर्थ पुढं म्हणतात, परब्रह्म ते मीपणे आकळेना. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार मिळून अंतःकरण चतुष्ट बनतं. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहंकार. कितीही आपण शिकलेले असलो पण अंगी अहंकार असेल तर परब्रह्म दिसत नाही. काम, क्रोध हे विकार अहंकारानं उग्र स्वरूप धारण करतात. सदाचरण, सद्गुण हे कमजोर होतात. समर्थ तर म्हणतात, सदाचार हा थोर सांडू नये तो. मी माझं या भावनेनं माणसाचं परिवर्तन राक्षसात व्हायला वेळ लागत नाही. शेवटी अतिशय पतित अवस्था भोगावी लागते. म्हणून संत सतत सावध करतात की अनर्थाचं मूळ असणारा अहंकार तो सोडा. अहंकारानं माणूस आंधळा बनतो. परमात्म्याशी एकरूपता न झाल्यामुळं तो शून्यात अडकतो. मी साधना करतो हाही अहंकार बाळगायचा, मग भगवंत रूपाचा साक्षात्कार होणार कसा? अहंकार, देहबुद्धी आणि विषयवासना जोपर्यंत माणसाच्या अंगी आहेत तोपर्यंत सोपा असणारा परमार्थ अवघड होऊन बसतो. हेच ज्ञानाच्या साह्यानं अहंकार जर दूर केला तर जीवन समाधानानं भरून जातं. जय जय रघुवीर समर्थ. देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना, तया ज्ञानकल्पात काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना,
मनीशून्य अज्ञान हे मावळेना. श्रीराम.